विदाउट एनी नोटीस पॅनलाइज केलं जाणार आहे. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. सर्व मॅचच्या दिशेने चला. आणि पुन्हा एकदा ती सूचना आपण पोहोचवतोय की रिव्ह्यूचा अधिकार फक्त मध्ये जे प्लेयर्स खेळत आहेत त्यांच्याकडे आहे. ही माहिती पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. बाहेरून जो कॉल असेल त्याला ग्राह्य धरलं जाणार नाही. जावा मॅचच्या दिशेने. एका बाजूला दिवेश पारवे आणि त्याच्या सोबतीने आपण हर्षदला पाहतोय. पहिलं षटक घेऊन मिस्टर सुभाष. 4 ओव्हरची मॅच. सेमीफायनलचा सामना चित्तथरारक असेल कारण दोन्ही तुल्यबल आणि बलाढ्य संघ आहेत. एका बाजूने विहान एंड मुकेश रॉयल चेंबूर आणि त्यांच्या विपक्ष श्री स्वामी समर्थ अंधेरी. सुभाष विरुद्ध दिवेश असं बॅटल पाहायला मिळेल. व्हेरी फर्स्ट बॉल या सेमीफिनालेचा. डाऊन द लेग साइड व्हाईट बॉलचे संकेत देत आहेत. इथे मात्र रनआउट आहे. कडकण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले खरे. एक धाव निश्चितच कंप्लीट होईल. जागा बनवली होती दिवेशने परंतु क्षेत्ररक्षकाला बीट करता आलं नाही. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. सुभाष कट करण्याचा प्रयत्न. तीन बॉलचा खेळ झालाय. समोरच्या दिशेने स्ट्रेट बॅटर स्ट्रोक होता. अजून एक डॉट बॉल येतो. सुभाष षटक आतापर्यंत जर वाईड आपण सोडला तर त्याच्यानंतर मात्र गोलंदाजी चांगली राहिली. इथे मात्र वाईट बॉल आहे. लेग स्टिकच्या जास्त बाहेर लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होतो. यष्टीच्या मागे मिस्टर घनश्याम शिंदे चांगलं कलेक्शन आतापर्यंत पाहायला मिळालंय. स्टेप आउट केलं समोरच्या दिशेने. लेझी एलिगन्स परंतु वंडी मिळेल. ताजुद्दीन थोडंसं लेझी एलिगन्स इथे पाहायला मिळालं. धावांचा विचार केला धावफलकावरती धावा आपण पाहतोय 5 आहेत. शेवटचा अंतिम बॉल. फटका तर चांगला पाहायला मिळाला परंतु ताजुद्दीनच्या क्षेत्ररक्षणामुळे एक डिफ्लेक्शन मिळालं त्या बॉलला आणि चेंडू ओव्हर द कर्टन अगदी जवळून ट्रॅव्हल झाला कर्टनच्या. पहिलं षटक शेवटचा बॉल मार्गस्थ. या बॉल वरती क्लासिकल कव्हर्ड रॉय अलॉंग द कार्पेट. कार्पेटला रोल करत चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावेने धावफलक 9 या स्कोर कार्ड वरती आहे.
शेवटचा बॉल थोडासा रूम मिळाला. पॉपिंग क्रूजचा पुरेपूर फायदा उचललाय. चांगलं फुटवर्क, चांगलं पदल आलित्य. 1 षटकांच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती आहेत. बॉलिंग मार्क वरती घनश्याम शिंदेला इंट्रोड्यूस केलं गेलं. अनेक वर्षांचा दांडगा अनुभव घनश्यामकडे. सध्या सेमीफिनालेमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. विविध मैदानं, विविध स्पर्धा घनश्यामने सातत्याने गाजवली आहेत, परंतु आज महत्त्वाच्या सेमीफिनालेमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी राहिली होती. बॅकफुट वरती गेले, जागा बनवली. का मायक्रोफोन वरून मला लेजंड ऑफ गेमचा दर्जा दिला गेला, त्याचं ज्वलंत उदाहरण घनश्यामने दिलं. स्टंपलाईन वरच्या बॉलला मात्र आपण पाहिलं कट करण्याचा प्रयत्न होता आणि ती चुकी होते. चांगला झेल अरुण चेंडू खाली होते. न्यू बॅटर मॅन फ्रॉम आंबोली अंधेरी प्रतीकला इंट्रोड्यूस केलं गेलं. महत्वाच्या मॅचमध्ये मोक्याच्या श्रेणी मागच्या मॅचमध्ये प्रतीकने सुद्धा थ्रू द कव्हर्स एक चौकार लगावला होता. तीच पुनरावृत्ती करावी लागणार आहे. सध्या काळाची गरज एक पार्टनरशिप बिल्डअप करणार. इथे मात्र वाईट +1. वाईट +1. अगदी आपण पाहिलं लेग स्टंपला हाय टाटा बाय बाय करत चेंडू डिक्लेअर रिजन वरती गेला. 11 धावा धावफलकावरती आहेत. स्टेप आउट केला क्षेत्ररक्षक आहे. थोडासा फंबल. एक ग्लानचा फटका पाहायला मिळतो. थर्ड अंपायरला रेफर केलं गेलं. फेअर डिलिव्हरी आणि रिव्ह्यू लॉस्ट चे संकेत सुद्धा येत आहेत. बॅटिंग टीमने आपला रिव्ह्यू अगदी दुसऱ्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलमध्येच गमावलाय. पुन्हा एकदा आपण पाहिलं स्टेप आउट केलाय. शुभम लोखंडे चेंडू खाली आहेत. जिथपर्यंत कलेक्शन होऊन फेकी होईल 1 धाव निश्चितच कंप्लीट होती. पाचव्या बॉलवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अरुण फेकी झाली. बॅकअप आहे ऋषिकेश. 15 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल येणं अजूनही बाकी आहे. पहिल्या इनिंगचा खेळ तुम्ही पाहतायत. सेमीफायनल नंबर 1 भटवाडीची माऊली चषक 2026 भव्यदिव्य आयोजन. स्टेप आउट केला. अजित करतोय चुकी. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. षटकाची समाप्ती. घनश्याम शिंदेचं महत्वाचं षटक समाप्तीच्या दिशेने. 2 षटकाची समाप्ती झाली आहे. 7.5च्या सरासरीने 15 धावा धावफलकावरती आहेत. एक गडी आतापर्यंत बाद झालाय. दिवेश आणि प्रतीकला आपण पाहतोय. श्री स्वामी समर्थ अंधेरी टॉस जिंकल्यानंतर मात्र फलंदाजी स्वीकारली. आतापर्यंत मॅच बॅलन्सिंग आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाहीये. बॉलिंग ट्रॅकवरती मिस्टर 360 डिग्री ज्याच्या नावाने अर्थातच सध्याच्या घडीला अर्थातच नेहमी चर्चा असते. शुभम लोखंडेला आपण पाहतोय समोर. दिवेश पारावे. तर 2 यूथ आयकॉन अंडरम क्रिकेटमधील एकमेकांच्या विरुद्ध आहेत. एका बाजूला दिवेश पारावे आणि दुसऱ्या बाजूला शुभम लोखंडे. तर चांगली द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल त्याचं औचित्य.
भटवाडीची माऊली चषक 2026 थर्रार तुम्ही पाहतायत. भटवाडीचं समाज कल्याण मैदान म्हणजेच अर्थातच अंडर क्रिकेटची पंढरी. व्हेरी फर्स्ट बॉल व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात व्हाईट बॉलने झाली. या एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा. या बॉलवर स्टेप आउट केला क्षेत्ररक्षक आहे. रनआउटची संधी फेकी थोडीशी खराब आहे. लाऊड अपील थर्ड अंपायरला रेफर केला गेलाय. सॉफ्ट सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवा दीपू सर, सॉफ्ट सिग्नल पोहोचवा. नॉट आउटचे संकेत येत आहेत. कुठेतरी डायरेक्ट स्टंप लाईन वरती थ्रो असतं तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. या बॉलवरती पुन्हा स्टेप आउट केला समोरच्या दिशेने. स्ट्रेट बॅट स्ट्रोक प्रतीक वांगडच्या फळीतून येतो. मच नीडेड दमदार असरदार चौकार 4. स्टेप आउट केलं. शुभम लोखंडे फॉलो थ्रू मध्ये पकडण्याची संधी होती तिथे समोरच्या दिशेने. थोडासा धीम्या गतीचा बॉल होता. प्रतीक वांगडचा विचार केला आपण लखवा क्रिकेट असेल किंवा बॉक्स क्रिकेट असेल सातत्याने जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे ना त्या संधीचं सोनं केलं. चौकार आणि धावफलक 21. कट करण्याचा प्रयत्न होता यावेळेस. थोडंसं जलद गतीचा बॉल आहे. थोडासा बॉल ड्रिफ्ट झाला. डॉट बॉल येतोय. धावफलक 21. स्टेप आउट व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत. अजून एक एक्स्ट्रा दडपण थोडंसं पाहायला मिळत आहे. धीम्या गतीचा बॉल फटका फसतोय. बॉक्स आउटच्या रूपामध्ये आपण पाहिलं. धक्का लागतोय. गॉन. सर न्यू बॅटर प्लीज. वेळ जास्त दबडायचा नाहीये. श्री स्वामी समर्थ अंधेरी धावफलकाचा विचार केला 22 वरती. चला न्यू बॅटर. त्याच वेळी दौडू नका आयोजकांच्या मार्फत सातत्याने आपण सूचना देतोय. ऑलरेडी आपण वेळेपेक्षा 1.5 तास उशीर आहोत. चार बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. धावफलकावरती धावा आहेत 22. तिसरं षटक मार्गस्थ प्रगतीपथावरती. या 4 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात. इथे मात्र आउटसाइड एज. अजितने घेतला एक चांगला झेल. बॉडी लाईन पासून जरी लांब असला तरी आपण पाहिला हँड आय कॉर्डिनेशन चांगलं पाहायला मिळालं. रिफ्लेक्सेस अप्रतिम होते अजितचे. चला बॅटर प्लीज. आपण सातत्याने 30 सूचना देतो. आपण बॅटर रेडी ठेवायचं आहे. बावीस धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा अंतिम बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. ताजुद्दीन थोडंसं लेझी एलिगन्स इथे पाहायला मिळाला परंतु क्षेत्ररक्षण च्या जोरावरती एक धाव नक्कीच
कंप्लीट होईल आणि धावफलक 23. 3 षटकाची झाले समाप्ती. 23 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅक वरती घनश्याम शिंदेला इंट्रोड्यूस केलं गेलंय. स्टेप आउट केलाय, संपर्क नाही. जावं लागेल बॅटरला बॅक टू द पवेलियन. नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. न्यू बॅटर परागला इंट्रोड्यूस केलं गेलं. धावफलक स्थिरावलं आपण पाहिलं तर अजूनही 22 या स्कोर कार्डवर. 22. 23 करेक्शन आपण करतोय. 23 धावा धावफलकावरती आहेत. ड्राईव्ह केलंय क्षेत्ररक्षक. जिथपर्यंत चेंडू खाली पोहोचेल एक धाव नक्कीच कंप्लीट होते. 4 बॉल अजूनही इथून येणं बाकी आहे. दिवेश स्ट्राईक एंड वरती असणं श्री स्वामी समर्थ अंधेरी संघाला कॉन्फिडन्स देणार आहे, परंतु मोठा फटका खेळावा लागेल इथून. तेच प्रयत्न सुरू आहेत. सिंगल स्ट्राईक एंड रोटेशन होणार नाही. डॉट बॉल येतोय. 23 वरती धावफलक. 24 वरती धावफलक आपण पाहिलं स्थिरावेल. चौथा बॉल अलॉंग द कार्पेटला गुदगुल्या करत चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. ज्या चौकाराची गरज होती, ज्यासाठी मात्र दिवेशने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. धावफलक 28. येणारे बॉल बाकी आहेत 2. सेमीफायनलचा थर्रार तुम्ही पाहताय. या बॉलवर पुन्हा एकदा ड्राईव्ह. शुभम लोखंडे. फेकी झाली आहे. अठ्ठावीस धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा अंतिम बॉल. टॅप केलंय ताजुद्दीन. चेंडू खाली आहे. एक धाव नक्कीच कंट्रोल करू शकत नाहीये. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 29 या स्कोर कार्डवरती आहे. 30 धावांचा पाठलाग करावा लागेल. 30 इज अ टार्गेट. घेऊया शॉर्ट इनिंग ब्रेक, मग येऊया मैदानाच्या आतमध्ये. अजून एक महत्वाची सूचना आहे. कोणताही खेळाडू वर्ग असेल किंवा प्रेक्षक वर्ग असेल, आपण वॉशरूमसाठी बाजूला जी व्यवस्था आहे तिथे जायचं आहे. ग्राउंडच्या परिसरामध्ये आपण कुठेही वॉशरूम करायचं नाही, ही महत्वाची सूचना आपण पोहोचवतो. एक मोठी स्पर्धा तुम्ही घेताय, ते डेकोरम मेंटेन. त्याचा नेम नाही. समोर शुभम लोखंडे. 24 बॉल मध्ये 30 धाव्यांची गरज आहे. चला स्पीडअप करा, सुरुवात करा.
सेकंड इनिंग कोणता संघ असेल जो नक्कीच ग्रँड फिनालेमध्ये दाखल होईल आणि उद्याच्या शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला अंतिम महामुकाबल्यामध्ये खेळताना दिसेल, त्याच्यासाठी वाट बघावी लागेल. टॅप करण्याचा प्रयत्न होता. दीप तिथे आहेत. थोडासा एक्स्ट्रा बाउन्स आणि त्या एक्स्ट्रा बाउन्सने शुभम लोखंडेला सरप्राईज केलं. चर्चासत्र आपण पाहतोय. दोन्ही खेळाडू एकमेकांविरुद्ध अनेक स्पर्धा खेळत असतात. चला प्लीज प्रत्येक बॉलला टीम मिटिंग करू नका, महत्वाची विनंती आपण करतोय. वाईट बॉलचे संकेत येत आहेत. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावा, अकाउंट ओपन झालंय. अजून एक एक्स्ट्रा. इथून मात्र डिसिप्लिन गोलंदाजी करावी लागेल. एक्स्ट्राच्या रूपामध्ये ज्या धावा तुम्ही खर्च करतात ना त्याच्यावरती कुठेतरी अंकुश आणावा लागेल. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय दिवेश पारावे. आता 28 धाव्यांची गरज आहे. 23 बॉलचा खेळ इथूनही बाकी आहे. इथे मात्र जलद गतीचा बॉल, थोडासा बॉल ड्रिफ्ट झालाय. 1 डीचे संकेत येत आहेत. 1 डीचे संकेत येत आहेत. तीन धावा धावफलकावरती 2 बॉलचा खेळ झालाय. या बॉलवर बॅकफुटवरती गेले. टॅप करण्याचा प्रयत्न, संपर्क होत नाही. ज्या स्वीट टायमिंगची गरज आहे ना तो स्वीट टायमिंग अजूनपर्यंत पाहायला मिळेल नाहीये. इथे मध्ये टॅप केला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चौकार येईल का? तरी या चौकार येतोय. ज्या टॅपच्या शोधामध्ये मिस्टर 360 शुभम लोखंडे होता तो टॅप मिळाला. आणि शुभम लोखंडेची खासियत आहे, जेव्हा जेव्हा संधी मिळते प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये केली जाते आणि त्याचं आपण पाहिलं तर फळ मिळते चौकाराच्या रूपामध्ये. एवढा खराब बॉल नव्हता. स्टंप लाईन बॉलला आपण पाहिलं थोडंसं बॅकफुटवरती गेलं, तिथून टपली मारली आणि 4 धाव्याने धावफलक 7 या स्कोर कार्डवरती. 30चा पाठलाग करायचा आहे. यावेळेस ऑन साइडला टॅप केला. क्षेत्ररक्षक हर्षद बॅकअप आहे तिथे. दीप बॅकअप करतायत. थ्रोला 1 धाव नक्कीच कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक 8 या स्कोर कार्डवरती. 1 टू गोचा इशारा येतोय. 8 धावा ऑलरेडी धावफलकावरती आहे. समोर मात्र आपण पाहिलं वैयक्तिक पहिला मार्च मध्ये ज्याने मॅन ऑफ द मॅच किताब पटकवलं. सेमीफिनाले नंबर 1 तुम्ही पाहतायत श्री स्वामी समर्थ अंधेरी आणि त्यांच्या विपक्ष विहानेट मुकेश रॉयल चेंबूर. 30चा पाठलाग करायचा आहे. फेअर डिलिव्हरीचे संकेत येत आहेत. 9 धावा धावफलकावरती आहेत. फेअर डिलिव्हरीचे संकेत येत आहेत.
बॉलिंग पॉवर प्ले. नऊ धावा फलकावरती आहेत. चला सुरुवात करा प्लीज पराग. 18 बॉल 21 ची गरज आहे. बॉलिंग पॉवर प्लेचा इशारा आला म्हणजे कुठेतरी आपण पाहिलं सर्व खेळाडू आता पॅट्रोलिंग वरती तुम्हाला बाउंड्री लाईन वरती दिसणार आहेत. पाडल स्वीप वंडीच्या रूपामध्ये धावा. इथे मात्र एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा. या पद्धतीच्या एक्स्ट्रा मध्ये तुम्हाला अर्थातच अंकुश लावावा लागणार आहे कारण ऑलरेडी स्कोर कार्ड फक्त 30 पाठलाग करायचा होता. धावफलकावरती 11 धावा आहेत. वन मोर सिंगल विल गेट ॲडेड. स्कोर कार्डचा विचार केला धावफलक 12 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात. मनगडाचा वापर इंटू द गॅप इंटू द कर्टन. कलाइयों का इस्तेमाल. फ्लिक ऑफ द रिस्ट. 16 धावा धावफलकावरती आहेत. बॉलिंग पॉवर प्ले मध्ये 4 खेळाडू पॅट्रोलिंगला त्यांच्या मधून चेंडूला ट्रॅव्हल केला. समोरच्या दिशेने यावेळेस पहिला वाला बेहतर तो ये वाला बेहतरीन. सेकंड इन रो. बॅक टू बॅक 2 चौकार आणि ते सुद्धा बॉलिंग पॉवर प्ले मध्ये सकाळच्या सत्रापासून आता पहिल्यांदा होतंय की बॅक टू बॅक 2 चौकार आल्यात. 20 ऑन द स्कोर कार्ड. 10 धाव्यांची गरज अजूनही आहे. शुभम लोखंडे मिस्टर 360 डिग्रीच्या फळीतून चौकार आल्यात. इथे मात्र तिसऱ्याचे प्रयत्न फेकी झाली आहे. 1 धाव निश्चितच कंप्लीट होईल. धावांचा विचार केला धावफलक 21. इथे मात्र फडका चांगला आहे. इन टू द गॅप अलॉंग द कार्पेट. क्लासिकल विराट कोहली कॉपी बुक स्टाईल मध्ये येतो या भटवाडीच्या माऊलीच्या नावाचा चौकार. 4 षटकाची समाप्ती झाली आहे. 25 धावा धावफलकावरती आहेत. 5 धाव्यांची गरज आहे. येणाऱ्या 12 बॉल मध्ये 5 धाव्यांची गरज. काटकोपर लॉट नेक्स्ट 2 टीम्स. आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा. मॅच संपला. फक्त ग्लान्स केलं. फक्त दिशा दाखवली. या एका धाव्याने धावफलकाचा विचार केला. धावफलक 26 या स्कोर कार्ड वरती आहे. चार धाव्यांची गरज अजूनही आहे. नेक्स्ट बॅटर मिस्टर घनश्यामला आपण पाहतोय. स्टेप आउट केलं. रोहितकडे संधी होती. डायरेक्ट हिट. सत्तावीस. 3 धाव्यांची गरज आहे. समोरच्या दिशेने शुभम लोखंडे स्टाईल मध्ये मॅच फिनिश. विहान 8 मुकेश रॉयल चेंबूर इन टू द ग्रँड फिनाले ऑफ भटवाडीची माऊली चषक 2026. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मिस्टर 360 डिग्री शुभम लोखंडे ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
चला शुभम लगेचच या ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून जर्सी तुम्हाला देण्यात येणार आहे. नेक्स्ट मॅचला जशी सुरुवात होईल पुन्हा एकदा कांजूरचा एक बुलंद आणि युवा आवाज पंकज सर तुमच्यासोबत जोडले जातील मायक्रोफोन वरती. सध्या मॅन ऑफ द मॅच वितरित करण्यासाठी मी धनंजय सरांना विनंती करतो. धनंजय सर आपला शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. चला शुभम लोखंडे लगेचच या. धनंजय सरांना मी विनंती करेल आणि मायक्रोफोन मध्ये करूया बदल. थँक्यू सो मच.